पाथर्डीत 23 कोटींची पोलीस वसाहत तयार, पण 8 महिन्यांपासून कुलूप. उद्घाटन लांबणीवर का पडलंय? कल्पना करा, कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक पोलीस वसाहत उभी राहते, पण ती वापरातच येत नाही. पाथर्डीत सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्य गृहनिर्माण व कल्याण मंडळाने तब्बल 23 कोटी 81 लाख रुपये खर्चून नवीन पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 48 निवासस्थाने उभारली आहेत. मात्र काम पूर्ण होऊन 8 महिने उलटले तरी वसाहतीचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आजही भाड्याच्या घरांमध्ये राहण्यास मजबूर आहेत. या प्रकल्पासाठी आमदार मोनिका राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, तर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. तरीही अद्याप घरे कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आलेली नाहीत. दरम्यान नवीन पोलीस ठाण्यातून कामकाज सुरू असले तरी निवासी इमारत रिकाम्याच आहेत. आता हा विलंब प्रशासकीय प्रक्रियेमुळे आहे की उद्घाटनाच्या राजकारणामुळे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ही घरे मिळावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.